कोथिंबीर, पुदिन्याची पानं, आलं आणि हे अर्ध लिंबू आणि 3-4 हिरव्या मिरच्या, जिऱ्याची पूड, हिंग आणि मिरे पावडर आणि हे आहे काळं मीठ आणि साधं मीठ. कांदा घ्यायचं, त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि हे पुदिन्याची पानं, मिरची, आलं आणि हे जिरा पावडर, मीठ, हिंग आणि काळी मिरी पावडर आणि हा ब्लॅक सॉल्ट ग्राइंड करून घ्यायचं. हे आता ग्राइंड झालं आणि याच्यामध्ये आपण एक अर्ध लिंबू घेतलं, त्याचा हा रस टाकायचा. आता हे पाणीपुरीचं पाणी तयार झालं. आता मी पॉट घेते आणि त्याच्यात पाणी टाकून मिक्स करून दाखवते. मी हे पॉट घेतलं आणि हे 1 ग्लास पाणी घेतलं आहे. तर आता हे आपल्याला मिक्स करायचं आहे. मी हे 1 वाटी पुदिन्याची चटणी घेतली आहे आणि हे 1 ग्लास वॉटर आणि हे 1-2 चमचे आपली चिंचेची चटणी, हे सगळं मिक्स करायचं आणि आपलं पाणीपुरीचं पाणी तयार. पाणीपुरीचं पाणी रेडी. आता आपल्याला चटणी बनवायची. आलूच्या चटणीसाठी 1 आलू, थोडासा कोथिंबीर, 1 कांदा आणि लिंबू. आलूची चटणी बनवण्यासाठी काळं मीठ, थोडं लाल तिखट आणि साधं मीठ आणि मिरे पावडर आणि धनिया पावडर. 1 आलू घेतला आणि त्याच्यामध्ये काळं मीठ, धनिया पावडर, थोडं लाल तिखट आणि थोडं साधं मीठ, हे सगळं मिक्स करून घ्यायचं. चटणी तयार आहे. ती आता रेडी आहे. आता खाऊया. हे पाणीपुरी फोडून घेतली आणि त्याच्यामध्ये ही आलूची चटणी टाकायची आणि पाणी आणि ही शेव थोडीशी. रेडी पाणीपुरी.